कुठलीही पात्र आणि गरजू लाभार्थी याच्यापासून वंचित राहता कामा नये या संदर्भातली दक्षता ही विभाग म्हणून आम्ही घेतलेली आहे. 26 लाखाचा डेटा आलेला आहे. याचं क्रॉस व्हेरिफिकेशन आमची प्रक्रिया ही सुरू आहे. ही अगदी ग्राउंड लेवलपर्यंत होणार. त्या बहिणींना त्यांच्या आयुष्यामध्ये आनंदाचे काही क्षण महायुतीचं सरकार देऊ शकले म्हणून ती त्यांना रुचली आहे. पण विरोधकांना सुरुवातीपासूनच त्या ठिकाणी ही योजना ही त्यांच्या कुठेतरी नजरेमध्ये खूपत आलेली आहे. मध्ये ह्या 26 लाखामध्ये असेही काही असतील जे पात्र असतील पण काही व्हेरिफिकेशनमध्ये त्यांच्या काही हे झालेलं असेल आणि जे अपात्र असतील त्यांचा लाभ थांबवण्यात येईल. प्रत्यक्षात हे पुरुषांनी भरलेले आहेत का त्या घरातल्या महिलेचं आहे पण तिची अकाउंट नव्हती, तिची बँकमध्ये खातं नव्हतं म्हणून त्यांनी त्यांचं खातं त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे का? 5 लाखाचा डेटा त्यांनी दिलाय म्हणजे 26च्या 26 लाख अपात्र आहेत. यातलं पण प्रॉपरली स्क्रुटिनाइज केलं जाणार. आता प्रत्यक्षात हे जे पुरुष आहेत यांनी त्या घरातल्या स्त्रीचं अकाउंट नव्हतं म्हणून त्यांनी त्यांच्या आधार कार्डशी लिंक कदाचित या पुरुषाचं अकाउंट असेल. बऱ्याचशा वेळेला असं होतं की काही एखादी गोष्ट आली की त्या संदर्भातला एक गैरसमज या योजनेच्या बाबतचा निर्माण करण्याचा वारंवार हा प्रयत्न होत आहे. असा 26 लाखाचा जो डेटा आम्हाला माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झालेला आहे याची स्क्रुटिनी आम्ही विभाग म्हणून करतोय. त्या वेळेला आम्ही स्क्रुटिनी ही जी प्रक्रिया आहे ही साधारणपणे सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. याचं कारण असं तर जे माध्यमांकडे चाललंय की 14,000 पुरुषांनी लाभ घेतलाय काय 21 लक्ष अशा महिला आहेत ज्या कुटुंबातले तिसरी महिला आहे आणि योजनेमध्ये 2 महिलांना आपण लाभ देत असतो. ह्या सगळ्या गोष्टींचं त्या ठिकाणी जिल्हाधिकारी असतील किंवा आमची जी ग्राउंड लेवलची यंत्रणा आहे ही त्या संदर्भातलं क्रॉस व्हेरिफिकेशन करणार. लाडक्या बहिणीचे पैसे लाडक्या भावांनी खाल्ल्याच्या तक्रारी येत आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळा झाला अशा पद्धतीचा आरोप सुरू झालेला आहे. काय नेमकं तथ्य आहे? मला वाटतं एकतर सुरुवातीपासूनच लाडकी बहीण योजना ही लाडक्या बहिणींना त्यांच्या आयुष्यामध्ये आनंदाचे काही क्षण महायुतीचं सरकार देऊ शकले म्हणून ती त्यांना रुचली आहे. पण विरोधकांना सुरुवातीपासूनच त्या ठिकाणी ही योजना ही त्यांच्या कुठेतरी नजरेमध्ये खूपत आलेली आहे. साधारणपणे या संदर्भातला आम्ही वारंवार राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील आणि विभागाची मंत्री म्हणून मी सुद्धा असेल, आम्ही साधारणपणे माध्यमांना वेळोवेळी या संदर्भातली माहिती ही देत आलेलो आहोत. पण बऱ्याचशा वेळेला असं होतं की काही एखादी गोष्ट आली की त्या संदर्भातला एक गैरसमज या योजनेच्या बाबतचा निर्माण करण्याचा वारंवार हा प्रयत्न होत आहे. साधारणपणे ही योजना 28 जून 2024 त्या ठिकाणी घोषित झाली. 1 जुलैपासून त्या संदर्भातले फॉर्म भरण्याची सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यातले 2-3 महिन्याची लाभार्थ्यांची संख्या साधारणपणे 1,33,00,000 होती जे 17-18 ऑगस्ट 2024 लाभ आम्ही वितरित केला. त्याच्यानंतर 15 ऑक्टोबरपर्यंत त्याच्या रजिस्टरच्या संदर्भातली जी काही मुदत होती ही त्या ठिकाणी सरकारच्या वतीने देण्यात आलेली होती. आणि या आधीसुद्धा प्रत्येक वेळेला ज्या वेळेला आम्ही स्क्रुटिनी ही जी प्रक्रिया आहे ही साधारणपणे सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. याचं कारण असं की वेगवेगळ्या विभागाचे जे डेटा असतात याचा ॲक्सेस त्या पर्टिक्युलर डिपार्टमेंटलाच असतो, त्या विभागालाच असतो. आज महिला व बालविकास विभाग जो आहे हा कृषी विभागाचा किंवा माहिती व तंत्रज्ञान विभागाचा किंवा अन्न व नागरी पुरवठा विभाग. महायुती सरकार मोठं गिफ्ट देणार आहे. महिलांना 2 महिन्याचे हप्ते मिळणार आहेत. 2 महिन्याचे हप्ते मिळणार. जे पात्र आहेत बहिणी त्यांच्या सर्वांच्या खात्यामध्ये 2 हप्ते इन्स्टॉलमेंट 3,000 रुपये जमा होतील. लाडक्या बहिणींनो, आज तुमच्यासाठी एक खूप मोठी आणि आनंदाची बातमी आली आहे. आज मंगळवार 9 सप्टेंबर 2025 आणि तुमच्या लाडक्या भावाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी अवघ्या काही मिनिटांपूर्वी DBT म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचं बटन दाबलं आहे. आणि काय सांगू, त्या बटनाच्या एका क्लिकने तुमच्या बँक खात्यांमध्ये पैसे यायला सुरुवात झाली आहे. सकाळी 7 वाजल्यापासूनच तुमच्या मोबाईलवर मेसेज येऊ लागले असतील की तुमच्या खात्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर या 2 महिन्यांचे एकत्रित 3,000 रुपये जमा झाले आहेत. तुम्ही तुमचं बँक खातं तपासलं का? जर नाही तर आत्ताच तुमचा मोबाईल हातात घ्या, बँकेचा मेसेज चेक करा किंवा थेट बँकेत जाऊन तुमच्या खात्याची स्थिती पहा. कारण आज तुमच्या खात्यात हे पैसे खरोखरच जमा झालेले असतील आणि नसले तरी पुढच्या काही मिनिटात जमा होणार आहेत.
ही बातमी ऐकून तुमच्या चेहऱ्यावरही नक्कीच हसू फुललं असेल, कारण लाडकी बहीण योजनेच्या या नव्या अपडेटने सगळीकडे आनंद पसरलाय. आज मंगळवारी 12 जिल्ह्यांमध्ये या योजनेच्या माध्यमातून 3,000 रुपये थेट तुमच्या बँक खात्यांमध्ये जमा होत आहेत. काही बहिणींना कालच हे पैसे मिळाले तर काहींना आज मिळत आहेत आणि ज्यांना आज मिळाले नाहीत त्यांना उद्या बुधवारी 10 सप्टेंबर रोजी शेवटच्या टप्प्यात ही रक्कम मिळणार आहे. पण आजचा मंगळवार हा खास आहे, कारण आज 12 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होण्याची प्रक्रिया जोरात सुरू आहे. तुम्ही तुमच्या मोबाईलवर मेसेज तपासा. कुठलीही पात्र आणि गरजू लाभार्थी याच्यापासून वंचित राहता कामा नये या संदर्भातली दक्षता ही विभाग म्हणून आम्ही घेतलेली आहे. 26 लाखाचा डेटा आलेला आहे. याचं क्रॉस व्हेरिफिकेशन आमची प्रक्रिया ही सुरू आहे. ही अगदी ग्राउंड लेवलपर्यंत होणार. त्या बहिणींना त्यांच्या आयुष्यामध्ये आनंदाचे काही क्षण महायुतीचं सरकार देऊ शकले म्हणून ती त्यांना रुचली आहे. पण विरोधकांना सुरुवातीपासूनच त्या ठिकाणी ही योजना ही त्यांच्या कुठेतरी नजरेमध्ये खुपत आलेली आहे. मध्ये ह्या 26 लाखामध्ये असेही काही असतील जे पात्र असतील, पण काही व्हेरिफिकेशनमध्ये त्यांच्या काही हे झालेलं असेल आणि जे अपात्र असतील त्यांचा लाभ थांबवण्यात येईल. प्रत्यक्षात हे पुरुषांनी भरलेले आहेत का त्या घरातल्या महिलेचं आहे, पण तिची अकाउंट नव्हती, तिची बँकमध्ये खातं नव्हतं म्हणून त्यांनी त्यांचं खातं त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे का? 5 लाखाचा डेटा त्यांनी दिलाय म्हणजे 26च्या 26 लाख अपात्र आहेत. यातलं पण प्रॉपरली स्क्रुटिनाइज केलं जाणार. की प्रत्यक्षात हे जे पुरुष आहेत यांनी त्या घरातल्या स्त्रीचं अकाउंट नव्हतं म्हणून त्यांनी त्यांच्या आधार कार्डशी लिंक कदाचित या पुरुषाचं अकाउंट असेल. बऱ्याचशा वेळेला असं होतं की काही एखादी गोष्ट आली की त्या संदर्भातला एक गैरसमज या योजनेच्या बाबतचा निर्माण करण्याचा वारंवार हा प्रयत्न होत आहे. असा 26 लाखाचा जो डेटा आम्हाला माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झालेला आहे याची स्क्रुटिनी आम्ही विभाग म्हणून करतोय. त्या वेळेला आम्ही स्क्रुटिनी ही जी प्रक्रिया आहे ही साधारणपणे सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. याचं कारण असं तर ज्या माध्यमांकडे चाललंय की 14,000 पुरुषांनी लाभ घेतलाय का 21 लक्ष अशा महिला आहेत ज्या कुटुंबातले तिसरी महिला आहे आणि योजनेमध्ये 2 महिलांना आपण लाभ देत असतो. ह्या सगळ्या गोष्टींचं त्या ठिकाणी जिल्हाधिकारी असतील किंवा आमची जी ग्राउंड लेवलची यंत्रणा आहे ही त्या संदर्भातलं क्रॉस व्हेरिफिकेशन करणार. लाडक्या बहिणीचे पैसे लाडक्या भावांनी खाल्ल्याच्या तक्रारी येत आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळा झाला अशा पद्धतीचा आरोप सुरू झालेला आहे. काय नेमकं तथ्य आहे? मला वाटतं एकतर सुरुवातीपासूनच लाडकी बहीण योजना ही लाडक्या बहिणींना त्यांच्या आयुष्यामध्ये आनंदाचे काही क्षण महायुतीचं सरकार देऊ शकले म्हणून ती त्यांना रुचली आहे. पण विरोधकांना सुरुवातीपासूनच त्या ठिकाणी ही योजना ही त्यांच्या कुठेतरी नजरेमध्ये खुपत आलेली आहे. साधारणपणे या संदर्भातला आम्ही वारंवार राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील आणि विभागाची मंत्री म्हणून मी सुद्धा असेल, आम्ही साधारणपणे माध्यमांना वेळोवेळी या संदर्भातली माहितीही देत आलेलो आहोत. पण बऱ्याचशा वेळेला असं होतं की काही एखादी गोष्ट आली की त्या संदर्भातला एक गैरसमज या योजनेच्या बाबतचा निर्माण करण्याचा वारंवार हा प्रयत्न होत आहे. साधारणपणे ही योजना 28 जून 2024 त्या ठिकाणी घोषित झाली. 1 जुलैपासून त्या संदर्भातले फॉर्म भरण्याची सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यातले 2-3 महिन्याची लाभार्थ्यांची संख्या साधारणपणे 1,33,00,000 होती, जे 17-18 ऑगस्ट 2024 लाभ आम्ही वितरित केला. त्याच्यानंतर 15 ऑक्टोबरपर्यंत त्याच्या रजिस्टरच्या संदर्भातली जी काही मुदत होती ही त्या ठिकाणी सरकारच्या वतीने देण्यात आलेली होती. आणि याआधीसुद्धा प्रत्येक वेळेला ज्या वेळेला आम्ही स्क्रुटिनी ही जी प्रक्रिया आहे ही साधारणपणे सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. याचं कारण असं की वेगवेगळ्या विभागाचे जे डेटा असतात याचा ॲक्सेस त्या पर्टिक्युलर डिपार्टमेंटलाच असतो, त्या विभागालाच असतो. आज महिला व बालविकास विभाग जो आहे हा कृषी विभागाचा किंवा माहिती व तंत्रज्ञान विभागाचा किंवा अन्न व नागरी पुरवठा विभागाचा डेटा हा ॲक्सेस करू शकत नसतात. आम्हाला त्यांच्याकडून तो डेटा प्राप्त होणं ह्या जो कालावधी आहे हा निश्चितपणाने त्या ठिकाणी लागत असतो. जानेवारी महिन्यामध्ये आम्हाला कृषी विभागाकडनं त्या संदर्भातला अहवाल प्राप्त झाला आणि त्यावेळेला नमो शेतकरी योजनेअंतर्गत ज्या महिला लाभ घेत होत्या त्या संदर्भातला आम्ही स्क्रुटिनी केली. 6-7 लाखाचा डेटा त्यावेळेला मिळालेला होता आणि त्या 6-7 लाखापैकी साधारणपणे 5 ते 5.5 लाख अशा महिला होत्या ज्या नमो शेतकरीचाही लाभ घेत होते आणि आपल्या लाडकी बहीण योजनेचाही लाभ घेत होत्या. म्हणून त्यांना नमो शेतकरीचा लाभ हा 1,000 रुपयाचा जो आहे
तो चालू राहिला आणि लाडकी बहीणचा आपण त्यांना 1500च्या ऐवजी 500 जे आपण GR मध्येच नमूद केलेलं आहे की तुम्हाला टोटल 1500चा लाभ हा शासनाच्या योजनांमधनं मिळेल. त्याची जी 1000 रुपयाच्या वरची जी कॅप असेल ही लाडकी बहीणच्या निधीतनंही सन्मान निधीतनंही भरली जाईल. तो जानेवारीमध्ये उपलब्ध झाला. मधल्या कालावधीमध्ये आम्ही साधारणपणे 8 लाखाचा जो सेवार्थचा आहे त्याच्यापैकी 8 लाखापैकी 2 लाखाचा आम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध झाला. त्या 2 लाखापैकी 2 ते 2.5 हजार हे त्याच्यामध्ये अपात्र आहेत असं निदर्शनास आलं. 6 लाखाचा त्याच्यातला डेटा आणखीन आम्हाला अपेक्षित आहे. आता 26 लाखाचा जो डेटा आम्हाला माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झालेला आहे याची स्क्रुटिनी आम्ही विभाग म्हणून करतोय. एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की आम्ही प्रत्येक विभागाकडे त्यांचा डेटा मागितलेला आहे आणि तो डेटा आमच्याकडे विभागाकडे प्राप्त झाल्यानंतर त्या संदर्भातली स्क्रुटिनी होत असते. म्हणजे आत्ता ज्या माध्यमांकडे चाललं आहे की 14,000 पुरुषांनी लाभ घेतला आहे का 21 लक्ष अशा महिला आहेत ज्या कुटुंबातले तिसरी महिला आहे आणि योजनेमध्ये 2 महिलांना आपण लाभ देत असतो. ह्या सगळ्या गोष्टींचं त्या ठिकाणी जिल्हाधिकारी असतील किंवा आमची जी ग्राउंड लेवलची यंत्रणा आहे ही त्या संदर्भातलं क्रॉस व्हेरिफिकेशन करणार. क्रॉस व्हेरिफिकेशन केल्यानंतर ह्या 26 लाखामधले जे अपात्र असतील आणि पात्र असतील ह्याचं व्हेरिफिकेशन होऊन त्या संदर्भातला निर्णय घेतला जाणार. असं नाही की 26 लाखाचा डेटा त्यांनी दिलाय म्हणजे 26च्या 26 लाख अपात्र आहेत. यातलं पण प्रॉपरली स्क्रुटिनाइज केलं जाणार. आता आम्हाला इन्कम टॅक्स आहे. इन्कम टॅक्सचा आम्ही केंद्राकडनं डेटा मागितलेला आहे. तो ज्या वेळेला डेटा येईल त्यावेळेला त्याचंही आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन करणार. ह्या 26 लाखापैकी असेही असतील की जे आम्ही पहिल्या स्क्रुटिनीमध्ये विभागाच्या स्क्रुटिनीच्या वेळेलाच कदाचित ते बाद झालेले असतील. हा त्यांनी संकलित करून जेवढा डेटा त्यांच्याकडे अवेलेबल आहे तो सगळा त्यांनी दिलेला आहे. याच्यातून आमच्या विभागाची जो निगडीत आहे तो ग्राउंड लेवलवर त्या संदर्भातली तपासणी होणार आणि त्या संदर्भातली स्क्रुटिनी झाल्याच्या नंतर आपल्याला तो आकडा येईल की ह्यांनी जो डेटा दिलेला आहे त्याच्यापैकी प्रत्यक्षात पात्र किती आहेत आणि अपात्र किती आहेत. आणि आत्ता जो आपल्याला साधारणपणे जो काही 14,000 पुरुषांनी लाभ घेतलेला आहे किंवा काय ह्या संदर्भातली सुद्धा जिथपर्यंत आमच्याकडे ग्राउंड रिपोर्ट येत नाही तिथपर्यंत हे आकडे जे आहेत हे IT विभागाने आम्हाला दिलेले आहेत. त्या संदर्भातली सविस्तर स्क्रुटिनी झाल्यानंतर निदर्शनास येईल की प्रत्यक्षात हे जे पुरुष आहेत यांनी त्या घरातल्या स्त्रीचं अकाउंट नव्हतं म्हणून त्यांनी त्यांच्या आधार कार्डशी लिंक कदाचित या पुरुषाचं अकाउंट असेल म्हणून त्यांनी ते अकाउंट नमूद केलेलं होतं का वेगळं काही त्याच्यामध्ये आहे. हे ज्या वेळेला स्क्रुटिनी होईल विभागाकडून त्यावेळेला लक्षात येईल. हा मोघम डेटा आहे आणि हा मोघम डेटा आम्हाला IT विभागाकडनं प्राप्त झालेला आहे माहिती व तंत्रज्ञान विभागाकडनं. कारण त्यांनी प्रत्येक जो डेटा आहे वेगवेगळ्या डिपार्टमेंटचा त्यांच्याकडे जो अवेलेबल आहे तो त्यांनी त्या त्या विभागाला दिलेला आहे आणि त्याच्यातला हा एक भाग आहे. मी आपल्याला मगाशी नमूद केलं की साधारणपणे त्यांनी जी काही 14,000 14,500 दिलेला आहे हा मोघम डेटा आहे. ह्याचं क्रॉस व्हेरिफिकेशन झाल्याशिवाय त्या कन्क्लुजनला आपण येऊ शकत नाही की प्रत्यक्षात हे पुरुषांनी भरलेले आहेत का त्या घरातल्या महिलेचं आहे पण तिची अकाउंट नव्हती तिची बँकमध्ये खातं नव्हतं म्हणून त्यांनी त्यांचं खातं त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे का. हा साधारणपणे 14,000-14,500 जो काही त्यांनी दिलेला आहे ह्या संदर्भामध्ये आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन केल्याशिवाय त्या कन्क्लुजनला किंवा त्या तपशिलामध्ये मला किती 14,000 पुरुष नक्की पुरुषांनी लाभ घेतला आहे का त्या घरातल्या महिलेनी लाभ घेतला आहे फक्त अकाउंट त्या पुरुषाचं दिलेलं होतं. या संदर्भातलं क्रॉस व्हेरिफिकेशन झाल्याशिवाय त्या कन्क्लुजनला आपण येणं हे निश्चितपणाने चुकीचं ठरेल. दुसरा जो आपण त्या संदर्भातलं विचारलं की समजा जे सरकारी नोकरी करत असतील किंवा कर्मचारी असतील यांनी जर त्या ठिकाणी लाभ घेतला असेल गेल्या वेळेला सुद्धा जे सरकारी कर्मचारी आहेत ज्यांनी चुकून लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला होता किंवा लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरल्यानंतर त्यांना सरकारी नोकरी लागलेली होती अशांचं आपण सरकारी जे चलन असतं त्या माध्यमातून स्टेटची जी ट्रेजरी आहे त्यांनी एक अकाउंट आम्हाला तयार करून दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ते जमा करून घेतलेले होते. आता अशाच पद्धतीचं सेवार्थाचा ज्याचा मी उल्लेख केला की 2 लाखापैकी साधारणपणे 2-2.5 हजार असे आहेत ज्यांनी त्याचा लाभ घेतलेला आहे तर त्यांचं सुद्धा त्या पद्धतीनं रिकव्हरी केली जाणार. पुढं आणखीन 6 लाख आहेत सेवार्थाचं यांच्या संदर्भातलं पण स्क्रुटिनी झाल्यानंतर त्यांच्यातले जे काही येतील तर त्या संदर्भातली रिकव्हरी होईल.
कुठलंही अनियमितता ह्याच्यामध्ये राहता कामा नये, कुठल्याही चुकीच्या व्यक्तीला याच्यामध्ये लाभ जाता कामा नये, ह्या संदर्भातली ही प्रोसिजर आहे. आणि मला आवर्जून माध्यमांच्या द्वारे त्या ठिकाणी राज्याच्या 13 कोटी जनतेला सांगायचं आहे, बहिणींना सुद्धा सांगायचं आहे की आम्ही याच्यामध्ये कुठलीही कमतरता न राहता कामा आणि प्रत्येक विभागाचा जसा जसा आमच्याकडे डेटा येईल, स्क्रुटिनी ही साधारणपणे रुटीन प्रोसिजर आहे आणि ती होत राहणार आहे. त्या संदर्भामध्ये असं नाही आहे की आता ही कंप्लीट 100% प्रोसिजर झाली. जसं मी म्हटलं की आता आम्हाला IT विभागाने डेटा दिला आहे, थोड्या दिवसांनी आमच्याकडे केंद्राचा इन्कम टॅक्सचा डेटा येईल, त्याच्यानंतर परिवहन विभागाचा काही डेटा येईल. तर जसं जसं त्यांचा डेटा येत राहील, अन्न व नागरी पुरवठाचा रेशन कार्डचा डेटा येईल, जसे प्राप्त होतील त्या संदर्भातली स्क्रुटिनी केली जाणार. आपण हे कन्क्लुजनला येऊन चालणार नाही की 26 लाखाचा डेटा दिला आहे म्हणजे 26 लाखाचं चुकीच्या लाभार्थ्यांना पैसे गेलेले आहेत. ह्या 26 लाखाची सुद्धा स्क्रुटिनी करून याच्यातले बरेच असे असतील जे कदाचित आमच्या प्रायमरी स्क्रुटिनीमध्येच गेलेले असतील. हा एक चंक आहे डेटाचा त्यांनी दिलेला आणि त्याच्यामध्ये ह्या 26 लाखामध्ये असेही काही असतील जे पात्र असतील पण काही व्हेरिफिकेशनमध्ये त्यांच्या काही हे झालेलं असेल आणि जे अपात्र असतील त्यांचा लाभ थांबवण्यात येईल. लाडक्या बहिणींसाठी 14वा हप्ता, ऑगस्ट महिन्याचा हप्ता जो आहे 1500 रुपयाचा कधी मिळणार त्याबद्दलची मोठी अपडेट समोर आलेली आहे. बघू शकता कालच एक नवीन GR जो आहे तो प्रसिद्ध झालेला आहे. पहिला GR या ठिकाणी प्रसिद्ध झालेला आहे. या ठिकाणी पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 2025-26 आर्थिक वर्षामध्ये निधी वितरित करण्याबद्दलचा हा 9 सप्टेंबर 2025चा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा GR आलेला आहे महाराष्ट्र शासनाचा. ह्या GR मध्ये महत्त्वाचं काय तेवढंच तुम्हाला मी सांगतो, परंतु या ठिकाणी ऑगस्ट महिन्याच्या 14व्या हप्त्याबद्दल तुम्ही वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी या ठिकाणी ही मोठी गुड न्यूज आहे. ह्याचे पैसे नेमके कधीपर्यंत वितरित होऊ शकतात आता त्याची देखील पुढे माहिती आपण बघणार आहोत. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अनुसूचित जाती घटकांकरिता 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये जे आहे या ठिकाणी निधी जो आहे तो तरतूद आहे. त्यामध्ये सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने आता लाडकी बहीण योजनेसाठी निधी दिलेला आहे. वित्त विभागाच्या बघू शकता संदर्भाधीन 7/4/2025च्या परिपत्रकान्वये 2025-26 या आर्थिक वर्षाकरिता निधी वितरणाची जी कार्यप्रणाली ठरवून दिलेली आहे त्यानुसार बघू शकता वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमधील पात्र महिलांना या ठिकाणी लाभार्थ्यांना ऑगस्ट 2025 या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी या लेखाशीर्षाखाली हे बघू शकता हा नंबर आहे, त्याखाली 344.3 कोटी इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव महिला व बालविकास विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवरती वितरित करण्यास शासनाने मान्यता प्रदान केलेली आहे. ती मान्यता प्रदान करण्यात येत आहे असं म्हटलं आहे. तर बघू शकता ऑगस्ट महिन्याचा निधी देण्यासाठी या ठिकाणी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने 344.30 कोटी एवढा निधी जो आहे या ठिकाणी दिलेला आहे लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट महिन्याच्या हप्त्यासाठी. बघा, आता एका विभागाने हा निधी दिलेला आहे एका कॅटेगरीसाठी. अजून बरेचशा लाडक्या बहिणींसाठी या ठिकाणी हे पैसे जे आहेत कमी पडू शकतात. 344.30 कोटी एवढा निधी फक्त ऑगस्ट महिन्या 2025 या महिन्यासाठी दिलेला आहे. याच्यामध्ये पाहू शकता तुम्ही या ठिकाणी जी माहिती दिलेली आहे ती फक्त एका कॅटेगरीसाठी आहे. जसं की पहा, अनुसूचित जाती घटकांकरिता म्हणजे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने हा निधी 344.3 कोटी रुपये इतका निधी जो आहे या कॅटेगरीसाठी खर्च करावा असं सांगण्यात आलेलं आहे. तर बघा, अजून देखील GR येऊ शकतात, परंतु तुमचा 14वा म्हणजेच ऑगस्ट महिन्याचा हप्ता देण्यासाठी मात्र आता मार्ग मोकळा झालेला आहे. निधी यायला सुरुवात झालेली आहे. म्हणजेच तुमचा 14वा ऑगस्ट महिन्याचा हप्ता आता लवकरच जमा होऊ शकतो. त्यासाठी 344.30 कोटी रुपयाचा निधी जो आहे त्याची मान्यता दिलेली आहे, शासनाने मान्यता प्रदान केलेली आहे. आणि हा निधी जो आहे या ठिकाणी महिला आणि बालविकास विभाग सचिव जे आहे त्यांना वितरित देखील करण्यात आलेला आहे. म्हणजे लवकरच आता तुम्हाला ऑगस्ट महिन्याचा हप्ता जो आहे तो भेटू शकतो. त्यानंतर बघा, आता पुढे जी महत्त्वाची माहिती आली ती देखील आपण पाहूयात. बघा, नुकतेच नमो शेतकरी महासन्मान योजनेचा 7वा हप्ता देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जे आहे तो वितरित करण्यात आलेला आहे. आता लाडक्या बहिणींना त्यांचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी मिळणार याची आज तुम्हाला लागलेली असेल, तुम्ही याची प्रतीक्षा करून असाल तर त्यासाठी या ठिकाणी आज म्हणजेच काल बघा 9 सप्टेंबरला हा GR आलेला आहे. म्हणजे आता मार्ग मोकळा झालेला आहे. आता निधी जो आहे या ठिकाणी वाटप करण्यास सुरुवात होऊ शकते लवकरच. बघा, शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये एकूण 1892.61 कोटी रुपये निधी जो आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देखील वर्ग करण्यात आलेला आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजने
योजनेअंतर्गत नुकतेच नमो शेतकरी महासन्मान योजनेचा हा 7वा हप्ता जो आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरित करण्यात आलेला आहे. आता लाडक्या बहिणींना त्यांचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी भेटणार अशी तुम्हाला प्रतीक्षा लागलेली असेल, अशा तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेला असेल. तर मग नेमके कधीपर्यंत हे पैसे येऊ शकतात? बघा, आता मिळालेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसापासून ऑगस्ट महिन्याचा हप्ता जो आहे लाडक्या बहिणींना या ठिकाणी भेटलेला नाही, परंतु सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात जमा होईल अशी शक्यता देखील वर्तवण्यात येत होती. मात्र पहिला आठवडा उलटला तरी देखील महिलांच्या खात्यामध्ये अजून हे पैसे जे आहेत ते जमा झालेले नव्हते. त्यामुळे महिलांमध्ये या ठिकाणी गोंधळाचं वातावरण निर्माण झालेलं होतं. परंतु याबाबत महिला आणि बालविकास मंत्र्यांनी देखील 2-3 दिवसापूर्वी या ठिकाणी ऑगस्ट महिन्याचा हप्ता लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होईल असं सांगण्यात आलेलं होतं. त्यामुळे लाडक्या बहिणींना मोठा दिलासा देखील भेटलेला होता. आता बघा, तुमचे 100% हे पैसे जमाच होणार होते. त्यानुसार पहिला GR देखील 344 कोटी रुपयांचा प्रसिद्ध देखील झालेला आहे आणि हे 344 कोटी रुपये देखील लाडकी बहीण योजनेसाठी निधी जो आहे महिला आणि बालविकास विभागाला देखील देण्यात आलेला आहे. त्यानुसार त्याचा GR देखील प्रसिद्ध झालेला आहे. त्या GRची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. तिथून देखील तुम्हाला तो GR जो आहे तो डाउनलोड करता येईल किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देखील तो GR आहे. त्या टेलिग्राम चॅनलची लिंक देखील तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. मग बघा, आता 3000 रुपये एकत्र येणार का? बघा, 3000 रुपये एकत्र येणार का त्याबद्दल कुठलीही अधिकृत घोषणा अजून झालेली नाही किंवा तसा GR देखील आलेला नाही. जो GR आलेला आहे फक्त आणि फक्त ऑगस्ट महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठीचा GR आलेला आहे. म्हणजे 3000 रुपये येऊ शकतात का? फक्त ही एक शक्यता आहे, मात्र त्याच्याबद्दल अजून देखील कुठलाही निधी जो आहे तो देण्यात आलेला नाही. बघा, सरकारची लाडकी बहीण योजना यशस्वीरित्या सुरू ठेवण्याचा संकल्प आहे. या योजनेत जो का लाभ आहे तो अशाच प्रकारे सुरू राहणार आहे असं वेळोवेळी या ठिकाणी सरकारकडनं देखील सांगण्यात येत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती लवकरच ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये देखील जमा होतील असंही स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनी म्हटलेलं होतं. दरम्यान ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता म्हणजे 3000 रुपये एकत्र येणार का असाही प्रश्न तुमच्या मनामध्ये देखील उपस्थित झालेला असेल. कारण की ऑगस्ट महिन्याचा हप्ता जर आपण बघितला खूप लेट या ठिकाणी झालेला आहे, मात्र त्याबाबत कुठलीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. तुम्ही न्यूजमध्ये बघत असाल की 3000 रुपये एकत्रित येतील असं म्हटलं जात आहे, मात्र त्याची अधिकृत घोषणा झालेली नाही. आणि जो GR प्रसिद्ध झालेला आहे त्यामध्ये देखील सप्टेंबरचा उल्लेख नाही. म्हणजे फक्त आणि फक्त तुम्हाला ऑगस्ट महिन्याचेच 1500 रुपये भेटू शकतात. मात्र हे देखील 1500 रुपये देखील वेळेवरती भेटणं खूप गरजेचं आहे. कारण की लाडक्या बहिणी 1 तारखेपासून 30 तारखेपर्यंत वाट पाहतात, मात्र ते पैसे वेळेवरती येताना दिसत नाहीत. मागचे 4 ते 5 महिने झालेले आहेत. या ठिकाणी हा जो इन्स्टॉलमेंट जो आहे तो प्रत्येक वेळेस लेट होताना दिसतोय. प्रत्येक महिन्याचा हप्ता जो आहे पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात येताना दिसतो. मात्र ऑगस्ट महिन्याचा हप्ता जो आहे तो पहिला हप्ता जो आहे सप्टेंबर महिन्याचा तो देखील या ठिकाणी आठवडा जो आहे तो उलटून गेलेला आहे, मात्र ते पैसे जमा झाले नाहीत. आता जवळपास दुसरा आठवडा चालू आहे तरी देखील अजून त्याची अधिकृत डेट जी आहे ती घोषित झालेली नाही. त्यामुळे बघा, लाडक्या बहिणींना तुम्हाला हे सप्टेंबर महिन्यामध्येच ऑगस्ट महिन्याचे कधीही 1500 रुपये फक्त जमा होऊ शकतात, कारण की त्याचाच फक्त सध्या GR जो आहे तो प्रसिद्ध झालेला आहे. तर बघा, लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही जर अर्ज केलेला आहे तर तुम्हाला अद्यापपर्यंत आर्थिक मदत जी आहे ऑगस्ट महिन्याची जमा झालेली नाही. तर तुम्हाला लवकरच हे पैसे मात्र आता जमा होऊ शकतात, कारण की त्याबद्दलचा GR जो आहे या ठिकाणी प्रसिद्ध झालेला आहे. हा GR तुम्ही पाहू शकता. कालच हा महाराष्ट्र शासनाचा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा GR जो आहे तो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. हा GR डाउनलोड करण्यासाठी लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय किंवा सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग जो आहे महाराष्ट्र शासनाची जी GR डाउनलोड करण्याची वेबसाईट आहे त्याच्यावरती देखील तुम्हाला हा GR पाहायला भेटेल. यामध्ये बघू शकता तुम्ही, विभागाने अनुसूचित जातीच्या व नवबौद्ध प्रवर्गातील महिला लाभार्थी संख्या उपलब्ध करून देण्यात यावी, तसेच अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील घटक कार्यक्रमाअंतर्गत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या निधीचा विनियोग अनुसूचित जातीच्या व नवबौद्ध प्रवर्गातील लाभार्थ्यांकरताच होईल, याबाबतची विभागाने दक्षता घ्यावी असं देखील याच्यामध्ये म्हटलेलं आहे. आणि संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल किंवा श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती योजना असेल, निवृत्तीवेतन योजना असेल, या अंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थी महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे दुसऱ्यांदा आर्थिक अनुदान मिळणार नाही, याबाबत देखील महिला आणि बालविकास विभागाने दक्षता घ्यावी असं देखील या GR मध्ये म्हटलेलं आहे. तर बघा, 344 कोटी रुपयांचा हा निधी जो आहे या घटकांकरिता सध्या या GR द्वारे उपलब्ध करून दिलेला आहे. म्हणजे याच्यानंतर देखील अजून देखील GR येऊ शकतात आणि त्याच्यानंतर मग लाडकी बहीण योजनेचा तुमचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता जो आहे तो वितरण करण्यास सुरुवात होऊ शकते. तर संपूर्ण महत्त्वाची अपडेट तुम्हाला दिलेली आहे या व्हिडिओमध्ये. अजून तुमचे याबद्दल काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व पुढील सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांना महत्त्वाचे अपडेट भेटेल. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडली बहीण योजनेच्या पुढच्या किस्तविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत.
अनुमानित तारीख, अर्ज कसा करायचा, पेमेंट कसे तपासायचे आणि काय करण्याची गरज आहे. हा व्हिडिओ शेवटीपर्यंत बघा, कारण महत्वाच्या टिप्स मी शेवटी देणार आहे. सध्याच्या अपडेटनुसार मागील किस्त जुलै ऑगस्ट मध्ये देण्यात आली होती. आता लोक विचारत आहेत, पुढची किस्त कधी येणार? सरकारी घोषणा झाल्यास लगेच नोटिफाय होते, परंतु मीडिया रिपोर्ट आणि पॅटर्न पाहता अनुमानित कार 5 ते 10 सप्टेंबर असा दिसतो. आता पात्रता तपासूया. योजनेचा पैसा मिळवण्यासाठी कोण पात्र आहे? 1. अर्जदार महिला असावी. लाभार्थी महाराष्ट्राची कायमची रहिवासी असावी. वय सामान्यपणे 20 ते 65 वर्षे. लोकल नियम तपासा. कुटुंबिक उत्पन्न मर्यादेत असणे गरजेचे. अर्जदाराचे बँक खाते ऍक्टिव्ह आणि आधार सीडेड असले पाहिजे. पायरी 1 ऑफिशियल पोर्टल उघडा. पोर्टलचा URL डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे. पायरी 2 न्यू रजिस्ट्रेशन वर क्लिक करा. आधार टाका आणि मोबाईल OTP ने व्हेरीफाय करा. स्टेप 3 लॉग इन करा. स्टेप 4 अप्लाय नाव फॉर्म भरा. नाव, पत्ता, जन्मतारीख, फ्रेंड्स, फॅमिली इन्फो. स्टेप 5 बँक डिटेल्स नीट भरा. अकाउंट नो IFSC. स्टेप 6 डॉक्स अपलोड करा. JPG, PDF, क्लिअर स्कॅन्स. स्टेप 7 सबमिट करा. नंतर ऍप्लिकेशन ID नोंदवा. पैसे DBT ट्रान्सफर मधून जातात. सरकार बँकिंग विभागाच्या माध्यमातून लाभार्थ्याच्या खात्यात ट्रान्सफर करते. पद्धत असा की आधी बेनिफिशियरी लिस्ट तयार करतात, नंतर डिस्बर्सलचा आदेश देतात आणि जमा होतो. स्टेटस तपासण्यासाठी पोर्टल, चेक स्टेटस, ऍप्लिकेशन ID, आधार टाका. SMS बँक SMS वर क्रेडिटेड संदेश येईल. काही ठिकाणी डिस्ट्रिक्ट ऑफिस किंवा CSC वर देखील स्टेटस विचारू शकता. काही प्रभावी टिप्स. N खाते आधार सीडेड आहे की नाही ते बकेतून व्हेरीफाय करा. जॅक नाव आणि जन्मतारीख आधार व बकमध्ये एकसारखे ठेवा. आवश्यक कागद डिजिटल कॉपी संपूर्ण आणि स्पष्ट ठेवा. मित्रांनो, ही होती सविस्तर माहिती. लाडली बहीण योजनेच्या पुढच्या किस्ताबाबत अंदाज व अर्जाची संपूर्ण प्रक्रिया. तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद आणि शुभेच्छा.